आरुस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, हे बघा, मी तुम्हाला खूप साधी आणि सोपी पद्धत दाखवते आहे। बहुतेक वेळा कटोरी जोडताना हा प्रॉब्लेम येतो की जसं आता हे टोक जे आपण कटोरीचा टक्स मारला आहे आणि हा टक्स असं कटोरी ठेवल्यावर कधी कधी ह्या बाजूला पडतो, कधी ह्या बाजूला येतो, असा स्टेबल राहत नाही। तर ती सोपी पद्धत मी जोडताना तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघा, कधी कधी प्रश्न हा पडतो आणि की कटोरी आपण असं योगपट्टीला जोडताना हा टक्स इकडे घ्यायचा की इकडे घ्यायचा हाही प्रश्न पडतो। तर त्यावर खूप छान पद्धत मी अगदी तुम्हाला सोपी पद्धत दाखवणार आहे। बघा काय करायचं, सर्वात प्रथम कटोरीला टक्स मारल्यानंतर हा टक्स जो आहे तो बघा, व्यवस्थित बघा, अगदी लक्ष देऊन हा टक्स असा मारला आपण। आता हा मधून असा प्रेस करायचा, म्हणजे हा असा करायचा। हे बघा, परत दाखवते, हा टक्स आहे, हा मधून असा मध्यभागी असा प्रेस करायचा। असा केल्यावर हा असा फिरवायचा आणि ही जी टीप आहे, ही टीप जी आहे याच्यावरच पुन्हा आपल्याला जशी तशी त्या टीपवर टीप मारून घ्यायची आहे मशीनने। तर चला मशीनवर दाखवते। हे बघा, मी हा टक्स पकडला आहे कटोरीचा, हा असा बरोबर असा मध्ये ठेवायचा आणि हा असा केला आणि आता याच्यावर मी ही टीप मारते। हे बघा, अशा पद्धतीने अशी टीप मारून घ्यायची। अगदी सोपी पद्धत आहे। आणि बघा, हे अशा पद्धतीने बघा ही टीप येते आणि अशी कटोरी व्यवस्थित फुलून राहते, जिथल्या तिथे स्टेबल राहतो आणि प्रश्न पडत नाही की टक्स इकडे करायचा की इकडे करायचा। मध्यभागी टक्स हा बरोबर मिडलमध्ये असा राहतो आणि स्टेबल राहतो। ब्लाऊज पूर्ण शिवल्यावर कधीही इकडे तिकडे टक्स हा होत नाही। तर कशी वाटली तुम्हाला ही माझी सोपी पद्धत? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।